नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो बुद्धाय। जय भीम। धम्मसाखंच्या समूहाच्या माध्यमातून जुलै 2021 पासून जगातील सर्वश्रेष्ठ अशा त्रिपिटकातील अद्वितीय असा धम्मपद जनमानसात पोहोचवण्याचा उपक्रम या समूहाने हाती घेतलेला आहे। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहोत। आजच्या कार्यक्रमास मार्गदर्शन म्हणून लाभलेल्या आयुष्यमाणिनी वैशाली गायधने मॅम यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। आयुष्यमान वैशाली गायधने मॅम यांनी या पाली व बौद्ध साहित्याच्या गाढ्या अभ्यासक आहेत आणि त्या बुद्धिझम मध्ये पीएचडी करत आहेत। त्या आपल्याकडे अमेरिकेतून जॉईन झाल्या आहेत आणि मला अतिशय आनंद होतो असं सांगताना की आम्ही त्यांच्याकडे अभिधम्माचे क्लासेस घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्या आमच्या गुरुवरी आहेत, गुरुच्या ठिकाणी आहेत। तर कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी आयुष्यमान चंद्रहास तांबे यांना विनंती करते की त्यांनी समूहाच्या कार्यक्रमाची सुरुवात ही त्रिरत्न वंदना गाथा आपल्या सुमधुर आवाजात बोलावी, जेणेकरून धम्ममय वातावरण निर्माण होईल। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स। ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अनागता पच्चुपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा। ये च संघा अतीता च ये च संघा अनागता पच्चुपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा।
अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा साधु साधु साधु. पुढील कार्यक्रम आमच्या गुरुवर्य वैशाली मॅडम आपल्या व्याख्यानाला सुरुवात करतील. मी त्यांना विनंती करणार. वैशाली मॅम. नमो बुद्धाय. जय भीम सगळ्यांना. आज आपण धम्मपद ची गाथा आणि त्या गाथेबद्दल चर्चा करणार आहे. तर जी गाथा आज आपण बोलणार आहे धम्मपद ची गाथा आणि तिच्याबद्दल विश्लेषण करणार आहे. धम्म साकतच्या करणार आहे, डिस्कशन करणार आहे. ती गाथा आहे 11-12 आणि या गाथेचं टायटल आहे सारिपुत्त थेर वधू. थोडक्यामध्ये सांगितलं तर भगवान बुद्धांनी धम्मपदच्या गाथा आपल्याला सांगितलेल्या आहेत. त्या संक्षिप्त मध्ये 2 ओळ्यांमध्ये धम्माचे खूप गूढ डीप गोष्टी सांगितल्या आहेत आणि या गोष्टी आपल्याला किंवा हे जे धम्म आपल्याला श्रवण करायचं आहे, धारण करायचं आहे, ते इतकं इझी नाही आहे. आणि या 2 गाथा वाचून किंवा ऐकून आपण ते तेवढं समजू शकत नाही. म्हणून अट्टकथा सुद्धा आहेत आणि त्या 2 गाथेवर विश्लेषण म्हणजे परिपूर्णपणे आपल्याला त्या 2 गाथा समजवायसाठी अट्टकथा आहे आणि त्या आपण त्याच्याबद्दल सुद्धा आज विचार करणार आणि डिस्कस करणार. तर या गाथेचं नाव जरी किंवा चॅप्टरचं नाव जरी पण सारिपुत्त थेर वधू आहे, पण याच्यामध्ये भगवान बुद्धांनी जे धम्माचं सार सांगितलेलं आहे, धम्माचं सार काय आहे. आणि हे अट्टकथामध्ये आपल्याला बघायला मिळतं की भगवान बुद्धांची पूर्ण जीवनी, पूर्ण लाईफ कशी आहे. म्हणजे जेव्हापासून त्यांनी दीपंकर बुद्धांजवळ आपल्या मनाची इच्छा प्रगट केली तेव्हापासून तर आता या जन्मापर्यंत पूर्ण समरी इथे सांगितलेली आहे आणि सोबत त्यांच्या अग्र सावकांची सुद्धा. तर अग्र सावकांमध्ये सारिपुत्त थेर, मोगलान थेर त्यांचे जे एक्सलंट पेअर ऑफ डिसायपल्स होते, सगळ्यात अग्र आणि उत्कृष्ट डिसायपल्स, त्यांच्याबद्दल सांगितलेलं आहे. आज आपण जे डिस्कस करणार आहे ते आहे की अट्टकथामध्ये म्हणजे जे पूर्वीच्या जन्माबद्दल जे सांगितलेलं आहे, सुमेध बोधिसत्व जे आहे त्यांच्यापासून तर सम्मा संबुद्ध गौतम बुद्ध पर्यंत एक कथा आहे. दुसरी कथा आहे ती सारिपुत्त थेर आणि मोगलान थेरच्या आधीच्या जन्माची कथा, सरद आणि सिरिवड्ढ म्हणून. तर तेव्हाची कथा सुद्धा आहे आणि आता सारिपुत्त थेर आणि मोगलान थेर या जन्मामध्ये कसे धम्मामध्ये आले ती पण कथा आहे. आणि अजून दुसरे अग्र सावक जे होते, ज्यांनी जसे जसे आपली मनाची इच्छा केलेली आहे आधीच्या जन्मामध्ये, त्याप्रमाणे त्यांना या जन्मामध्ये कसे काय धम्म प्राप्त झाले आणि ते अटेनमेंट प्राप्त झाले ते सुद्धा या आज आपण बघणार आहे. आणि शेवटी आपण थोडासा जो तत्वज्ञान त्यावेळेस म्हणजे दुसरे वाद सुद्धा जे होते त्याच्याबद्दल थोडस आपण बोलणार आणि पुन्हा एकदा आपण गाथेला बघणार की आता अट्टकथा आणि जे डिटेल विश्लेषण आहे त्याच्यानंतर आता गाथा आपण कशी समजतो आहे, भगवान बुद्धांनी आणखी काय सांगितलं आहे त्याच्याबद्दल दुसऱ्या कोणत्या सांगताना आपण शेवटी असं बघूया. तर आज सुरुवात करूया गाथा रिसायटेशन पासून. तर मी माननीय चंद्रहासजी तांबे सर आहे, त्यांना मी म्हणेल की प्लीज तुम्ही या गाथे रिसायटेशन बद्दल पुढे
मॅडम. हा मॅडम. आज जी गाथा म्हणणार आहेत त्यांची मी नावं सांगतो. या सर्वांनी तयार राहायचंय. गाथा नंबर 11 आणि 12 या दोन्ही गाथा म्हणायच्या. ज्यांनी एकच गाथा म्हटली तयारी केली असेल त्यांनी एकच म्हणायला काय हरकत नाही, पण मला वाटतं जास्त लोकांनी दोन दोन गाथा म्हणणार आहेत. तर त्यापैकी नावं आहेत असित तुषार तांबे, संबोधी बोरखडे, अमोघ राहुल चोपळकर, समिधा तांबे, ओजस सोनावणे, विनिता माने आणि नम्रता माने. तर त्यापैकी मी प्रथम नाव घेतो असित तांबळे यांचं. सारे सारमतिनो सारे साकार दक्षिणो ते सारं नाधिगच्छं मिथ्या संकल्प गोचरा सारंच सारतो यतवा असारंच असारते ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. छान, साधू साधू साधू. पुढील अमोघ राहुल जोपुळकर. जय भीम सर्वांना. मी अमोघ राहुल जोपुळकर. मी 4th मध्ये आहे. मी 11 नंबरची गाथा म्हणत आहे. ओके. सारे सारमतीनो सारे च सारदसिनो ते सारं अधिगच्छन्ति मिथ्या संकल्प गोचरा सारंच सारतो न्यतवा असारंच असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचराति. धन्यवाद. साधू साधू साधू. छान, थँक्यू, फार सुंदर. पुढील आहेत समिधा तांबे. समिधा तांबे आहात का आपण? असारे सारमतिनो सारे चारदसिनो ये सारनाभिगच्छन्ति मिथ्यासकल्पगोचरा सारच्च सारथोकत्वान् असारत्वानासतो ते सारथि गच्छन्ति गोचरा. जय हिंद. साधू साधू साधू. चंद्रास तांबे बोलतील. असारे सारमतिनो सारे च असारदसिनो ते सारं नाधिगच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा सारंच सारतो ज्ञत्वा असारंच असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. पुढील आहेत ओजस सोनवणे. ओजस. जय भीम. माझं नाव ओजस संदीप सोनावणे. मी गाथा क्रमांक 11 बोलणार आहे. सारे सारमतीनो सारे चा सारदसिनो ते सारनाधिगच्छन्ति मिथ्या संकल्प गोचरा. धन्यवाद, छान, सुंदर. पुढील आहेत विनिता माने, नम्रता माने. विनिता माने या. असारे सारमतिनो सारे चासारदस्तिनो ते सारं नधिगच्छन्ति मिच्छा संकल्प गोचरा 12 नंबरची. सारतो अथवा असारच्च असारतो ते सारं अधिगच्छन्ति सम्मा संकल्प गोचरा. साधू साधू साधू. फार छान. पुढे आहेत नम्रता माने. सारे सारमतीनो सारे चा
दस्येनो ते सारे नदी गच्छन्ति मिच्छा संकप्प गोचरा. साधू साधू साधू. मॅडम, गाथांचं हे संपलेलं आहे. आपण पुढील मार्गदर्शनाला सुरुवात करावी. वैशाली मॅम. ओके, थँक्यू सर. खूप छान वाटतं जेव्हा आपले लहान मुलं पण इतकी छान गाथा पाठ करतात आणि म्हणतात त्यांच्या गोड आवाजामध्ये. तर खूप छान वाटतं ऐकून. तर आपण आता पुढे जाऊया. ही गाथा 11-12 ची आहे. आताची म्हटली सगळ्यांनी असारेच सारमतीनो. ही जी गाथा आहे ही 11-12 गाथा आहे सारिपुत्त थेर वथूमध्ये. आणि सारिपुत्त थेर वथू कुठे आहे नेमकं? सारिपुत्त थेर वथूची पोझिशन काय आहे त्रिपिटकमध्ये? तर ती आहे त्रिपिटक, सुत्तपीठक, खुदक निकाय. खुदक निकायामध्ये सेकंड धम्मपद आहे आणि फर्स्ट धम्मपद मधलं फर्स्ट वर्ग आहे यमक वर्ग. यमक वर्गामध्ये एक चॅप्टर जे आहे ते सारिपुत्त थेर वथू आहे. आणि सारिपुत्त थेर वथू ही गाथा केव्हा म्हणण्यात आली? केव्हा भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटली आहे? तर जेव्हा भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं ते बोधगयामध्ये, त्याच्यानंतर ते सगळ्यात आधी धम्मदेसना द्यायला पंचवग्य भिक्खूंना ते इसिपतन मिगदयेमध्ये गेले, म्हणजे सारनाथला. आणि सारनाथ वरून ते जेव्हा राजा बिंबिसारकडे आले, तर राजा बिंबिसारकडे त्यांना राजा बिंबिसारांनी त्यांना वेणुवान गिफ्ट केलं आणि तिथे त्यांना राहायची व्यवस्था केली, त्यांची राहायची व्यवस्था केली. तर तो पहिला वर्षावास भगवान बुद्ध वेणुवनला होते. आणि तिथे ही गाथा, म्हणजे तिथे जेव्हा भगवान बुद्ध वास करत असताना त्यांनी ही गाथा म्हटली. जेव्हा सारिपुत्त थेर आणि म्हणजे उपतिस्स आणि कोळित हे त्यांचे नाव आहेत आधीच्या जन्माचे, म्हणजे भंते बनायच्या आधी. तर ते जेव्हा त्यांना अप्रोच करतात या वेणुवनमध्ये, तर तेव्हा ही गाथा भगवान बुद्धांनी म्हटली आहे. तर वेणुवन आपल्याला माहिती आहे आज पण आहे. आणि हे जे मॅप आहे, हे जे मॅप दाखवलेला आहे आणि वेणुवन ही जागा दाखवलेली आहे, याचा अर्थ आहे की हे सगळं इथेच झालेलं आहे आपल्या भारतामध्ये. आणि आपल्याला बघायला मिळतं की आज पण तिथे जेव्हा आपण व्हिजिट करतो तर तिथे गेल्याच आपल्याला भगवान बुद्धांचे शब्द आणि धम्म याची अनुभूती होते. तर आता राजगीर आपण आता बघितलं. राजगीर इथे राजगृहामध्ये इथे ही गाथा दिलेली आहे, असारे सारमतीनो. आणि तेव्हा भगवान बुद्ध वेळुवनला राहत होते, विहार करत होते. त्यावेळेस हे अग्ग सावक जे आहेत हे येतात दोघे. तेव्हा भगवान बुद्ध त्यांना बघतात आणि म्हणतात, हे माझे भावी अग्ग सावक आहेत आणि भद्र सावक आहेत, म्हणजे उत्कृष्ट, सगळ्यात उत्कृष्ट सावक आहेत. एक्सलंट पेअर ऑफ डिसायपल्स आहेत. आणि तेव्हा दोघे पण उपतिस्स आणि कोलित ते सांगतात की आमचे आचार्य जे आहेत संजय बेलठीपुत्र, त्यांना आम्ही रिक्वेस्ट केली पण ते आले नाहीत. तर आम्ही खूप निवेदन केलं त्यांना, पण तरी पण ते आले नाहीत. आणि त्यावेळेस भगवान बुद्ध जे एक चतुपरिस्सा, आपल्याला माहित आहे चतुपरिस्सा म्हणजे महासंघ, भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका सगळे आहेत तिथे. तर त्यांना ऍड्रेस करत होते, त्यांना त्यांच्याशी बोलत होते, धम्मदेसना देत होते. तेव्हा भगवान बुद्ध ही गाथा म्हणतात आणि ते सांगतात की सार काय आहे, जीवनाचा सार काय आहे. आणि हे जे माझे 2 डिसायपल्स आले आहेत, जे अग्र आहेत, ते जे अग्र होणार आहेत, तर कसे हे यांच्या लाईफ मध्ये कसं सार आहे, सार पासून सुरू होतं आणि सारकडे ते पोहोचतं. आणि
याच्याबद्दल त्यांनी पुढे स्वतःच्या लाईफ बद्दल सांगितलेलं आहे, तिथून सुरुवात केलेली आहे. तर तेव्हा सगळे जे तिथे भिक्खू असतात, भिक्खू म्हणा आणि जे उपस्थित असतात ते म्हणतात की भगवान बुद्ध पार्शालिटी करतात. म्हणजे इथे आधीपासूनचे ऑलरेडी एवढे 60 अरहंत आहेत आणि तरी पण भगवान बुद्ध हे जे आता नवीन आलेले आहेत त्यांना अग्र म्हणत आहेत. तर ही अग्राची उपाधी त्यांना दिली आहे. तर अशा वेळेस भगवान बुद्ध ही जेव्हा समजावून सांगतात की काय नेमकं आहे, कसं आपण बघायला पाहिजे, हे जे आपण जीवन 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 जगत आलो आहे याला कसं बघायला पाहिजे आणि फक्त म्हणजे प्रत्येकाचं जीवन कसं या गोष्टींशी निगडीत आहे. आपण आपल्या जीवनाबद्दल सुद्धा आपण माहिती करू शकतो की भगवान बुद्ध जेव्हा असे जगले आहेत किती जन्मापासून, जेव्हापासून त्यांनी सुमेध बोधिसत्व म्हणून संकल्प केला होता, त्यांनी त्याला अभिनिहार पण म्हणतात पालीमध्ये. तर जेव्हापासून त्यांनी तो अभिनिहार केला आणि दीपांकर बुद्धांनी त्याला त्यांच्या वचनांना ऍक्सेप्ट केलं, तर तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी 4 असंख्य आणि 1 लाख कल्प एवढं जीवन प्रवास केलेला आहे. पण तो कसा केला आहे, का केलाय आणि कुठून सुरुवात केली आणि शेवटी कोणत्या ध्येयाला पोहोचले ते त्याच्यातून आपल्याला बघायला मिळेल. तर आपण सुरुवात करूया आधी भगवान बुद्धांची जीवन गाथा, त्याच्यावरून जीवन कथा. तर इथे म्हटलं आहे की भगवान बुद्ध जेव्हा पण सांगायचे, इव्हन पंचवग्य भिक्खूंना किंवा कोणाला पण धम्मदेशना द्यायचे, तर ते सुरू करायचे दान, मग सील आणि मग त्याच्यानंतर कर्मावर यायचे की आपण जे कर्म करतो ते कसे, जर संसारातले ते कर्म आहेत तर ते कसे आपल्याला त्याच्यामध्ये कसं डेंजर आहे, कसं त्याच्यामध्ये सुख नाही आहे हे ते सांगतात. आणि त्याप्रमाणे आपण आपले कर्म केले पाहिजे की आपण चांगले कुशल कर्म केले तर स्वर्गामध्ये त्याचा विपाक मिळतो, आपल्याला तिथे जन्म मिळतो. आणि असेच कुशल कर्म जे पुण्यकर्म जे आपण करतो तर ते आपल्याला मग्गापर्यंत कसे पोहोचवतात याचं वर्णन ते करायचे. असं वर्णन करून त्यांचं मन, ऐकणाऱ्याचं मन अगदी मृदू करून द्यायचे ते आणि मग त्याच्यानंतर ते धम्मदेशना द्यायचे. तर ही ऍक्च्युली प्रोसिजर होती आणि या अनुपपुपी कथामध्ये सुद्धा आपल्याला हे बघायला मिळेल सगळ्यांच्या. तर इतक्या आधी तर भगवान बुद्धांच्या लाईफ बद्दल पूर्ण सांगितलेलं आहे आणि मग त्याच्यानंतर त्यांचे चीफ डिसायपल्स अग्र सावक आहेत त्यांच्याबद्दल सांगितलं आहे. तर आपण प्रामुख्याने उपतिस्स आणि कोलित म्हणजे सारिपुत्त थेर आणि मोगलान थेर, म्हणजे स्पेशली सारिपुत्त थेरांबद्दल आपण आधी बघूया आणि त्याच्यानंतर पण तोपर्यंत एवढे अरहंत ऑलरेडी झालेले होते. जसे प्रथम तर म्हणते कोंडन्य होते, मग यश आणि त्यांचे 54 मित्र आणि मग 30 अजून युवक होते, अर्य युवक आणि 3 भाऊ कश्यप बंधू आणि त्यांचे शिष्य होते. सरद आणि सिरिवड्ड हे उपतिस्स आणि कोलित, सारिपुत्त थेर आणि मोगलान थेरच्या आधीच्या जन्माचे नाव आहेत आणि ती स्टोरी आहे जेव्हा ते अनुमोदसी बुद्धांच्या वेळेस जन्माला आले होते. तर त्यांनी ते कोणते कर्म केले ज्याच्याने त्यांनी हे संकल्प भगवान अनुमोदसी बुद्धांच्यावर केली होती आणि कशी त्यांनी ती प्राप्ती केली या भगवान गौतम बुद्धांच्या जन्मामध्ये काळामध्ये. तर अनुपुब्बी कथा आपण आताच बघितलं. ही सुरुवात होते, या कथेची सुरुवात अशी होते, आम्हा कहीं सत्था इतो कप्प 7 सहस्राधिकानं चतुर्नं असंख्ययानं मथके अमरवतीया नाम नगरे सुमेधो नाम
ब्राह्मण कुमारो भूत्वा. तर सुमेध नावाचा जो युवक आहे तो अमरावती नावाच्या नगरामध्ये म्हणजे तिथे उत्पन्न होतात ते. आणि त्यांच्या आई वडिलांच्या गेल्यानंतर बरीच त्यांची संपत्ती असते जी ते त्याग करून ते हिमवंत प्रदेशमध्ये तिथे तपस्वी म्हणून तपस्या करत राहतात. तर तिथे ते त्यांना अभिज्ञा पण प्राप्त होते. आणि असेच एकदा ते जात असतात तेव्हा त्यांना कळतं की दीपंकर बुद्ध ब्रह्मवती नगर मध्ये प्रवेश करणार आहेत. तर तिथे बरेच लोक काम करत असतात आणि स्वच्छता करत असतात, साफसफाई करत असतात. तेव्हा सुमेर बोधिसत्व तिथे येतात आणि तेव्हा ते बोधिसत्व नसतात, सुमेर तपासणी. तर तेव्हा तिथे ते येतात आणि त्यांना माहिती होतं तर ते म्हणतात की मी सुद्धा एक काम करणार इथे, मी पण स्वच्छ करणार. तर त्यांना अभिज्ञा येत असून सुद्धा त्यांना एक असा एरिया दिला जातो जो चिखल असतो तिथे. तर ते स्वच्छ करत असतात. पण तोपर्यंत दीपंकर बुद्ध तिथे पोहोचतात त्यांच्या 1,00,000 अरहंत भिक्खू संघासोबत. तर तेव्हा सुमेध बोधिसत्व स्वतःला अंथरून देतात त्या चिखलमध्ये आणि दीपंकर बुद्धांना म्हणतात की तुम्ही माझ्यावर पाय ठेवून त्या चिखलवर पाय ठेवून नाही. ते म्हणतात सत्था स सावक संघो अनकमित्वा मग अकमंतो गच्छन्ति असे म्हणतात ते. आणि दीपंकर बुद्ध बघतात की यांच्यामध्ये बुद्ध अंकुर आहे. आणि जेव्हा ते वचनांनी बोलतात की मला तुमच्यासारखं समासंबुद्ध व्हायचं आहे, तेव्हा दीपंकर बुद्ध सुमेध बोधिसत्वांना बघतात की त्यांच्यामध्ये ते गुण आहेत की ज्याच्याने ते समासंबुद्ध येणाऱ्या काळामध्ये होतील. आणि मग ते अनाऊन्स करतात की तुम्ही येणाऱ्या काळामध्ये तुमचं नाव गौतम बुद्ध असणार आणि तुमचे आई वडील पत्नी सगळे ते सांगतात, त्यांच्याबद्दल सांगतात. आणि याला म्हटलं आहे की अभिनिहार. जेव्हा पण समासंबुद्ध व्हायचं असतं तर समासंबुद्धांची परंपरा असते की त्यांना बोलावं लागतं आधीच्या समासंबुद्धांजवळ. आणि ते जेव्हा एक्सेप्ट होतं तेव्हा ते महाबोधियान असं म्हणून आहे असं त्याच्यावर ते बसतात आणि पुढे मग ते समासंबुद्ध होतात. तिथून मग मागे नाही वळू शकत. तर आपण बघूया पुढे अजून की मग काय होतं की एकदा त्यांना अभिनिहार मिळाला तर जे होणारे बुद्ध आहे ते अनाऊन्स करतात की हो तुम्ही समासंबुद्ध होणार. त्यावेळेस पासून तर त्यांच्या शेवटच्या जन्मापर्यंत किंवा त्याच्या आधी वेसंतर बोधिसत्व असतात ते तोपर्यंत ते 10 पारमी पूर्ण करतात. 10 पारमी म्हणजे कोणते की दान शील नेखम आणि त्या सगळ्या 10 पारमी आपण बघू पुढे. आणि फक्त त्या 10 पारमी नाही, कारण ते समासंबुद्ध आहे तर त्यांना अजून उपपारमी पण पूर्ण करावी लागतात. म्हणजे उपपारमी म्हणजे आपल्या जवळच्या वस्तूंचा त्याग करणं. आणि तेवढेच नाही तर आणखी 10 पारमी त्यांना पूर्ण करावी लागतात. ते म्हणजे परमथ पारमी. परमथ पारमी म्हणजे स्वतःच्या अंगाचा म्हणजे स्वतःचा जीव देऊन ती पारमी पूर्ण करायची असते. तर हे जे ह्या ज्या 10 30 पारमी आहेत, ह्या 30 पारमी त्यांना पूर्ण करायच्या असतात त्या काळामध्ये. आणि त्याच्यानंतरच त्यांना जे शेवटी जे ज्ञान प्राप्त होतं शेवटच्या जन्मात ते ह्या पारमी पूर्ण करूनच केल्यानंतरच होतं. तर अशा वेळेस मग ह्या वेसंतर बोधिसत्व जे त्यांचं शेवटच्या जन्माच्या आधीचा जो जन्म आहे, जेव्हा त्यांनी पारमी पूर्ण केल्या, दान पारमी तेव्हा त्यांनी पूर्ण केली आहे, त्याच्यानंतर ते तुसित देवलोकमध्ये त्यांचा जन्म होतो. तुसित देवलोकमध्ये असताना तुसित कुमार म्हणून असे ते देव असतात. आणि तिथे मग त्यांच्याकडे सगळे देव येतात.
आपण ते सुद्धा बघूया की सगळ्या चक्रवाळमधले देव येतात त्यांच्याकडे आणि त्यांना रिक्वेस्ट करतात की तुम्ही मार्ग आम्हाला, म्हणजे तुम्ही जन्म घ्या, मातुकुच्छीमध्ये जन्म घ्या आणि आम्हाला मार्ग सांगा. आणि असं करून आपण एक एक करून बघूया पुढे. तर त्यांनी जेव्हा हे अभिनिहार केलं दीपांकर बुद्धांच्या समोर, सम्मा संबुद्धांच्या समोर, त्याच्यानंतर तुसित लोकमध्ये जेव्हा असताना देवतांनी त्यांना रिक्वेस्ट केलं की तुम्ही मातुकुच्छीमध्ये जन्म घ्या. तर आपण इकडे राईट साईडला जे बघतो की ते सगळ्यांनाच माहिती आहे भगवान बुद्धांच्या जीवनावरच्या या कथा. आपण थोडं पुढे पण जाऊ शकतो लवकर. तर मग ते राणी महामाया, त्यांच्या आई, त्यांच्यामध्ये मग ते जन्म घेतात आणि त्यांचे 30 पारमी पूर्ण करतात. तर ह्या 30 पारमी पूर्ण करताना दीपांकर बुद्ध आणि त्यांच्या नंतर जे बुद्ध आले आहेत, जे 23 बुद्ध आहेत त्यांच्यानंतर आले, ते 23 बुद्धांचा उल्लेख या अट्टकथामध्ये केलेला आहे. म्हणजे 23 सम्मा संबुद्ध. तर कोंडन्यो, महामंगलो, सुमनो, रेवतो, शोभितो, अनुमदसी, पदुमो, नारदो, पद्मुत्तरो, सुमेधो, सुजातो, प्रियदसी, अर्थदसी, धम्मदसी, सिद्धर्थो, तिस्सो, फुस्सो, विपस्सी, सिक्खी, वेसभू, ककुसंधो, कोणागमनो आणि कसबो. यांचं वर्णन म्हणजे यांचे नाव लिहिले आहे तिथे. आणि हा जो वेळ लागतो त्यांना हे पारमी पूर्ण करायला, तर या काळामध्ये हे सगळे बुद्ध उत्पन्न झाले आणि त्यांच्या जवळ सुद्धा त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे. बरं, आपण ह्या पारमी इथे दिले आहेत: दान, सील, नेखम्म, पय्या, वीर्य, खंती, सच्च, अधिष्ठान, मेत्ता, उपेक्षा. बरं, ह्या पारमीचा जो सिक्वेन्स आहे जो इथे बघायला मिळतो आपल्याला, हा सिक्वेन्स सुद्धा सम्मा संबुद्धची इच्छा ठेवतात सुमेध बोधिसत्व. त्यावेळेस ते स्वतः ते सिक्वेन्स लावतात की काय आधी काय नंतर, कशा पद्धतीने 1 by 1 ते पूर्ण करणार आहेत त्या पारमी. तर हे सगळे ऍक्शन पॉइंट्स आहेत. ऍक्च्युली हे नोबल कर्म आहे, हे चांगले म्हणजे मेरिट्सचे आहेत. आपले पुण्य कर्म जे आहेत ते पूर्ण करायचे आहेत, ते पारमी, पुण्य कर्मांना पारमी म्हणतात. आणि त्यांना जो काळ लागला त्याच्यासाठी 4 असंख्य आणि 1 लाख कप. आणि ही पारमी पूर्ण करायसाठी त्यांना फार उत्स्फूर्तता असते. त्याच्यामध्ये कुठे पण असा प्रमाद नसतो. खूप उत्स्फूर्तताने ते. आणि आणखी 2 गोष्टी इम्पॉर्टंट असतात. पारमी जेव्हा ते एक एक करून सिक्वेन्स लावतात, तर मनामध्ये कोणता भाव आहे त्यांचा, तर 2 गोष्टी असतात. एक आहे की कॉम्पॅशन, म्हणजे दुसऱ्यांप्रती दुःख दूर करायची भावना, करुणा, महाकारुणिक म्हणून भगवान बुद्धांना म्हणतात. आणि दुसरी गोष्ट जी असते ती आहे उपाय कौशल्य ज्ञान. उपाय कौशल्य ज्ञान ही पय्याचा भाग झाला हा. तर ऍक्च्युली सम्मा संबुद्ध जेव्हा होतात तेव्हा ते 3 प्रकारे होऊ शकतात. एक तर ते पय्याला अग्र ठेवून, म्हणजे पय्याला प्रमुख ठेवून ते सम्मा संबुद्ध होऊ शकतात. नाहीतर वीर्यला प्रमुख ठेवून होऊ शकतात सम्मा संबुद्ध, नाहीतर श्रद्धाला. तर पय्या, वीर्य आणि श्रद्धा यांना प्रमुख ठेवून बाकी सुद्धा असतात सोबत. म्हणजे पय्या असली तर वीर्य आणि श्रद्धा सुद्धा असणार सोबत. पण मेन काय आहे तर भगवान बुद्ध, गौतम बुद्ध जे आहेत आपले, त्यांचे पय्या मेन आहे प्रामुख्याने. आणि त्या हिशोबाने त्यांनी ह्या पारमी लावलेल्या आहेत, या 10 पारमी. आणि पय्या असल्यामुळे, म्हणजे फॉरमोस्ट पय्या आहे प्रामुख्याने, म्हणून त्यांना सगळ्यात कमी वेळ लागलाय. 4 असंख्य आणि 1 लाख. जर वीर्य आहे तर 8 असंख्य
आणि 1 लाख. जर सध्या आहे तर 16 असंख्य आहे, आणि म्हणजे ती वेळ डबल होत राहते त्याप्रमाणे. आणखी एक गोष्ट या पारमीमध्ये जे आपण बघू शकतो, तर इथे 30 पारमी आहेत ना, समासंबुद्ध जे त्यांना पूर्ण करायचे असतात. पण समजा समजा त्यांचे अग्रसावक आहेत, तर त्यांना फक्त पहिल्या 10 पारमीच त्यांना पूर्ण करायचे असतात. ते उपपारमी आणि परमथ पारमी पूर्ण नाही करत. आणि सिमिलरली जर पचेक बुद्ध आहे, तर त्यांना 10 पारमी आणि 10 उपपारमी हे 2 करायचे असतात. तर याच्यासाठी पण तसाच कालावधी दिलेला आहे. जर सम्मासंबुद्धांना 4 असंख्य आणि 1 लाख कप वेळ लागत आहे या 30 पारमी पूर्ण करायला, तर पचेक बुद्धांना 2 असंख्य आणि 1 लाख कप ही वेळ दिलेली आहे. आणि अग्रसावकांना 1 असंख्य आणि 1 लाख कप याचा उल्लेख सुद्धा या अट्टकथेमध्ये आपल्याला बघायला मिळतो. शेवटी जेव्हा सारिपुत्त ते सांगतात, इव्हन जेव्हा ते भगवान बुद्धांजवळ निरोप घेतात तेव्हा सुद्धा, आणि अनुमोदस्ती बुद्ध समासंबुद्ध आहेत ते बोलतात तेव्हा सुद्धा याच्याबद्दल सांगितलेलं आहे, उल्लेख केलेला आहे. तर तुसित लोकमध्ये जेव्हा आता आपले बोधिसत्व आहेत, त्यावेळेस त्यांना 10 सहस्र चक्रवाळ देवताही सन्निपतित्वा ते जमा होतात. 10,000 चक्रवाळ देवता, आणि ते म्हणतात की कालो देव महावीर उपज्य मातुकुचियम सदैवकं तारयंतो बुच्चसु अमत पदंती. तर हे बुद्धवंशमधून घेतलेलं आहे. तर हे अट्टकथेमध्ये ऍक्च्युली काय असतं की तिथे सगळ्या वेगळ्या वेगळ्या ठिकाणी जे त्या सुत्ताबद्दल किंवा त्याची माहिती जी आहे ती अट्टकथेमध्ये ती जमवलेली असते. सगळीकडे जिथे त्रिपिटकमध्ये त्या मुद्द्याचा रेफरन्स आहे तो सगळा तिथे बघायला मिळतो आपल्याला. बरं, तर तेव्हा बोधिसत्व काय करतात, 5 गोष्टींनी विलोकेत्वा इन्व्हेस्टिगेट करतात, पडताळून बघतात. 5 गोष्टी कोणत्या? काल म्हणजे वेळ, देश म्हणजे जे राज्य आहे ते, द्वीप म्हणजे जे आयलंड आहे ते, कुल म्हणजे कोणत्या कुलमध्ये जन्म घेणार, आणि माता. तर याच्याबद्दल या 5 गोष्टींबद्दल बोधिसत्व इन्व्हेस्टिगेट करून बघतात आणि त्या हिशोबानेच ते चूज करतात आई. तर आता आपण बघूया की या भूतलावर हिस्टॉरिकल बुद्ध आपले या काळामध्ये जन्माला आले. या काळामध्ये या धरतीने सम्मासंबुद्ध ज्यांना 4 असंख्य आणि 1 लाख कप लागला फायनल जन्म घ्यायला एनलाइटनमेंट साठी, ते या काळामध्ये या धर्तीवर, भारताच्या धर्तीवर जन्माला आले. आणि इथे लोकांनी त्यांना घेतलं. फक्त लोकांनीच नाही तर देवतांनी सुद्धा. त्यांचा जन्म झाला. आता सध्या लुंबिनी नेपाळमध्ये आहे, पण त्यावेळेस तर सगळे राज्य अशी छोटे छोटे राज्य होते. त्यांचा विवाह होतो मोठे झाल्यावर, आणि ते खूप लक्झरीमध्ये वाटतात. खूप लक्झरीमध्ये आपल्याला माहिती आहे 3 महाल, आणि त्यांच्या समोर ऑलवेज हॅपीनेस पोर्ट्रेट करायचे शुद्धोधन महाराज. त्यांना खूप सुख, कारण आपण खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण इथे तेवढ्या नाही बोलणार, पण मुद्दे म्हणजे मेन इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आपण इथे बघूया. आणि जेव्हा ते मोठे होतात आणि लग्न झाल्यानंतर अम्युजमेंट पार्क्स असायचे, म्हणजे उद्यान असायची, आणि तिथे ते फिरायला जायचे. तेव्हा ह्या 3 गोष्टी बघतात. हे 3 सीन बघतात की म्हातारे, ओल्ड एज, आणि म्हातारे होत आहेत, काही असे दृश्य बघतात. आणि मग ते आजारी होत आहेत, पडून आहेत एका ठिकाणी, आणि मग त्यांचा मृत्यू होत आहे. आणि ते मग परत येताना एकदा ते हे सुद्धा बघतात की एक तपस्वी आहे, झाडाखाली तपस्या करत आहे. तर हे 4 दृश्य या अट्टकथेमध्ये मेन्शन केले आहेत.
आता जेव्हा ते परत येत असतात किंवा एक एक दिवस असं होतं की त्यांना ते असेच अम्युजमेंट त्या पार्कमध्ये असतात, ते बसले असतात आणि त्यांना त्यांचं मन काही हे नाच गाण्यामध्ये तिथे जे होतं तिथे त्यांच्या त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी जे पण असेल तर त्याच्यामध्ये त्यांचं मन लागत नाही आणि आणि तिथे त्यांना माहिती होतं की राहुलचा जन्म झालाय. तर त्यांना वाटतं की हे जे पुत्राचं प्रेम आहे हे खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग असतं. तर 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 ते थोडे डिस्टर्ब होतात आणि म्हणतात की नाही, मला लवकर काहीतरी करायला पाहिजे. तर परत जेव्हा ते शहरामध्ये येत असतात, एंट्री करत असतात जेव्हा, तेव्हा त्यांना ऐकू येतं एक किस्सा गोत्नी म्हणून आहे, त्यांची ही गाथा ऐकू येते. ती ती अशीच त्या शहरामधली असते. कदाचित त्यांची नातेवाईक असेल, म्हणजे फार ऑफ रिलेशन मध्ये वडिलांच्या. तर ती म्हणते, निब्बुता नून सा माता, निब्बुतो नून सो पिता, निब्बुता नून सा नारी, यसाय इ दिसो पतिती. म्हणजे निब्बुता म्हणजे इथे हा शब्द होता त्यावेळेस आणि त्याचा अर्थ निब्बाण नव्हता त्यावेळेस. निब्बाण शब्द भगवान बुद्धांनी नंतर कॉइन केलेला, एनलाइटनमेंट. पण निब्बुत शब्द जो होता त्याचा अर्थ काय होता त्यावेळेस, तर दिलासा देणे किंवा कम्फर्ट देणे किंवा ते मनाने सुखी करणे असा त्याचा अर्थ असावा, आनंदी करणे. तर आपण जर ट्रान्सलेशन जर बघितलं इथे तर एक इंडिकेटिव्ह ट्रान्सलेशन आहेत, एक्झॅक्ट नाही. आनंदी ती आई, आनंदी ते वडील, आनंदी ती पत्नी, जसे हे सुखी करतात. तर तेव्हा बोधिसत्व सिद्धार्थ ते विचार करतात की भविष्यात म्हणजे ते भविष्यात होणारे बुद्ध आहे, त्यांच्या मनामध्ये ते ऑलरेडी आहे. जन्म घ्यायच्या आधी त्यांना ऑलरेडी सांगितलं देवांनी की तुम्ही हा मार्ग शोधा आणि आम्हाला सांगा, सदैव के सगळ्या देवांना हा मार्ग दाखवा. तर तेव्हा त्यांच्या मनामध्ये हे येतं की ती म्हणते की अंतःकरणाने आनंदी होते. आता हृदय कसं असेल, अंतःकरणाने आनंदी असणं करणं की म्हणजे कसं असतं ते त्यांना माहित होतं की मी अंतःकरणाने आनंदी तर आता नाही करू शकत, कारण फ्युचर काय आहे माणसाचं, तर ते 4 दृश्य जे बघितले होते त्यांनी त्याचा फ्युचर आहे. तर अंतःकरणाने मी आनंदी कसा करू शकतो, तर आता हृदय जेव्हा विझेल, जेव्हा ज्या गोष्टी विझवल्या जातील तेव्हाच ते शांत होईल. तर असे आनंदी असण्यासाठी निब्बुत म्हणजे विझवणे सुद्धा होतं. तर मग त्यांना उत्तर येतं की अग्नी तेव्हा विझते जेव्हा लोभ, दोष आणि मोह विझवलेले आहे, तरच तेव्हाच हृदय खरोखर आनंदी होतं. तर तिने मला ही गोष्ट ऐकवली किसा गौतमीनी आणि म्हणून मला आता ताबडतोबच, आणि फक्त ही तेव्हाची गोष्ट नाहीये, ही गोष्ट आता आपण म्हणू शकतो की जो सार त्यांनी दीपांकर बुद्धांच्या जवळ जे बघितलं त्यांनी दीपांकर बुद्धांमध्ये, तिथे जे मनामध्ये त्यांची जी गोष्ट आली, जी दृष्टी आली, ती आता सारखी सारखी त्यांच्या समोर येत आहे. आणि ते म्हणतात की मला आता घर जीवन सोडून दिले पाहिजे, जगापासून निवृत्त होऊन, संन्यासी होऊन आणि खरा आनंद प्राप्त केला पाहिजे निब्बाणाचा. आणि म्हणून ते घरी जातात आपल्या चेंबरमध्ये आणि नंतर ते निघायच्या आधी राहुलचं तोंड सुद्धा बघत नाही त्यांच्या बाळाचं आणि ते निघून जातात. जाऊन महाअभिनिखम्म, खूप देवता त्यांना फॉलो पण करतात आणि छन्नाला म्हणतात की परत जा. अशा वेळेस कंथक त्यांचा जो घोडा आहे तो आपलं जीवन तिथेच संपवतो. तर इतकं दुःख होतं कंथकचा प्रवास तिथपर्यंतच आहे. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे 6 वर्ष लागतात त्यांना. किती परिश्रम, म्हणजे एवढे 4 असंख्य आणि 1 लाख कप त्यांनी प्रवास केला, तरी सुद्धा 6 वर्ष मार्ग शोधायला. आणि मग शेवटी जे 3 प्रहर आहेत, रात्रीचे 3 प्रहर आहेत,
सकाळच्या वेळेस थर्ड वॉच ऑफ द नाईट म्हणजे सकाळच्या वेळेस ते म्हणतात की महासंग्राम जिंकले, ते मारसेनाचा नाश केला आणि आता असा प्रकाश आहे जसा सूर्य पूर्ण अंतरिक्ष मध्ये प्रकाश देत आहे, असा प्रकाश बघतात ते. आणि त्याच्यानंतर आपल्याला माहित आहे की ते विचार करतात की आता हा खूप डिफिकल्ट आहे धम्म आणि हे कोणी समजणार नाही, सगळे रथ आहेत आपल्या जीवनामध्ये आणि त्याच्यातून, आणि हा तर पटिसोदगामी नाही, विपरीत आहे अगदी. एन्जॉयमेंट, लाईफ, लक्झरीच्या ऑपोजिट आहे. कोण समजणार? तर इतकं डिफिकल्ट धम्म तर मी नाही शिकवणार. तर त्यांना ब्रह्मसंपत्ती येऊन रिक्वेस्ट करतात आणि मग ते विचार करतात कोण धम्म घेऊ शकेल यावेळेस. तर त्यांना त्यांचे टीचर्स गेले असतात, म्हणून नेक्स्ट त्यांना त्यांचे जे कंपॅनियन्स असतात, त्यांचे मित्र सहाय्यक जे असतात, आता या 6 वर्षामध्ये जेव्हा ते तप करत असतात ते शेवटी हे 5 कंपॅनियन्स असतात, ते त्यांच्या सोबत असतात. तर त्यांना त्यांची आठवण येते, ते बघतात कुठे आहे आणि ते इसी पताने मिगदाय सारनाथला असतात, तर तिथे ते जातात. आणि इथे जेव्हा ते पहिली धम्मदेसनं देतात, धम्मचक्र प्रवर्तन सूत्र आपण मागच्याच आठवड्यात सेलिब्रेट केलं. तर ह्या पौर्णिमेला, आषाढी पौर्णिमेला ते धम्मदेसनं देतात आणि कोंडण्य जे आहेत म्हणजे त्यांना धम्मचक्र उत्पन्न होतात. आणि भगवान बुद्धांनी जो धम्म स्वतःसाठी शोधून काढला तो ते जगाला शिकवला आणि त्याचं त्यांना प्रमाण मिळतं की हा जो संकल्प मी केला होता दीपंकर बुद्धांच्या समोर समबुद्ध व्हायचा, तो संकल्प आता पूर्ण झाला. आणि फक्त मनुष्यांमध्ये तर एकच भांते कोंडण्य, त्यांना धम्मचक्र उत्पन्न होते, बाकी 4 भिक्खूंना नाही होत त्यावेळेस. पण तो नेक्स्ट याच्यामध्ये म्हणजे नंतर 5 दिवसानंतर जेव्हा अनंत सूत्र देतात त्यावेळेस मग सगळ्यांना अनंत पद प्राप्त होतं. ती ही वेळ आहे. आणि पण म्हणजे 15 दिवसानंतर. पण म्हणायचं हे आहे की फक्त मनुष्यामध्ये एकच भन्ते कोंडण्य यांना धम्मचक्र प्राप्त होतात. पण देव लोकांमध्ये त्यांना तर त्यांचे क्लेश कमी असतात, त्यामुळे तिथे 18 करोड देवता असा नंबर, असा फिगर नोंदवलेला आहे की 18 करोड देवतांना, 180 मिलियन देवतांना धम्मचक्र प्राप्त होत. तर याच्याबद्दल म्हटलं आहे यं किंची समुदय धम्मं सब्बं तं निरोध धम्मं ते समुदय धम्म आणि निरोध धम्म हे समरी आहे. एका सेंटेन्स मध्ये सार आहे 4 आर्य सत्यांचं. एका सेंटेन्स मध्ये आपण म्हणू शकतो की 4 आर्य सत्य याचा सार आहे. कसा? तर समुदय धम्म, फर्स्ट आणि सेकंड जे आहे दुःख आर्य सत्यम, दुःख समुदाय आर्य सत्यम. तर हे जे 2 आहे, पहिले 2 हे म्हणजे यं किंची समुदय धम्म आणि दुसरे 2 जे आहेत दुःख निरोधं आर्य सत्यम, दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यम. तर सब्बं ते तं निरोध धम्म, जे काही समुदाय होतं त्याचा निरोध होतो. दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्यम. तर आपण हे बघतो की हा मार्ग आहे जो दुःख निरोधगामिनी पटिपदा अरियो अठ्ठन्निको मागो. समाधिठी, समा संकल्पो, समा वाचा, समा कमंतो, समा आजीवो, समा व्यायामो, समा सती, समा समाधी. तर बुद्धांचा धम्म जेव्हा आपण बोलतो तर बुद्धांचा जो शोध आहे 4 आर्य सत्य हा मेन सार आहे बुद्धांचा धम्म. आणि मेन पण आहे, मुख्य आहे, प्रामुख्य आहे आणि सुरुवात पण आहे,
सम्मादिट्ठी सारची सुरुवात आहे, ती सारनी केलेली सुरुवात आहे, जे अर्थपूर्ण आहे. सम्मादिट्ठी आपण त्याच्यावर पुढे आणखी बोलूया, आणखी बघूया. आणि ते निब्बाणापर्यंत पोहोचवणं. सम्मादिट्ठी निब्बाणापर्यंत पोहोचवते आपल्याला. तर निब्बाण सुद्धा सार आहे. आणि फक्त एवढंच नाही, तर जे विचार येतात, जे जे संकल्प केल्या जातात सारखे सारखे या पूर्ण भव मध्ये, सम्मा संकल्प हे सुद्धा कसं सार आहे आपण शेवटी बघू. तर हे पूर्ण सारचा मार्ग आहे. सुरुवात तो सारनी होतो आणि त्या सारच्या गोचर मध्ये आपल्याला पोहोचवतो, नेतो. आणि इथे आपण इथे बघू शकतो की सम्मादिट्ठी आणि सम्मा संकल्प हे जसे डोळे आहेत दोन, आणि हे दोन डोळे आपल्याला सम्मा वायाम आणि पय्या सोबत सोबत वाढते आपली, जेव्हा आपण विरती म्हणजे सम्मा विरती कोणती आहे? सम्मा वाचा, सम्मा कम्मंतो, सम्मा आजीवो. हे आपण आपल्या डेली लाईफ मध्ये हे कम्म करत असतो. या कम्मामध्ये आपलं कुशल आणि अकुशल आहे. आणि अशा पद्धतीने पुढे जाताना सम्मा समाधी आणि सम्मा सती आणि सम्मा समाधी च्या मार्गाने आसेवती भावेती बहुली करती, रिपीटेड करून निब्बाणाच्या गोलला पोहोचतो. तर जेव्हा पण आपण भगवान बुद्धांचा धम्म बोलतो आहे, तर त्याचा गोल आपण लक्षात ठेवायला पाहिजे की तो निब्बाणच आहे. ध्येय आपला निब्बाणच आहे. बाकी सगळं होत आहे, ठीक आहे, पण जेव्हा आपण पुढे जातो सम्मादिट्ठी आणि सम्मा संकल्प या दोन गोष्टींमध्ये, तर कुशल कर्म करायचे एफर्ट्स आपल्याला टाकायचे असतात. आणि हे जे एफर्ट्स आहेत कुशल कर्म, ते आपल्याला सुखच्या मार्गाने नेतात, हॅपीनेसच्या मार्गाने नेतात. तर निब्बाण आता आहे की नंतर आहे ही वेगळी गोष्ट आहे. कोणाला निब्बाण आता पाहिजे की नंतर? आता मला आधी सुखाच्या मार्गाने जाऊन मग निब्बाण पाहिजे, ही आपली इच्छा आहे. आपण जेव्हा डिझायर करू तशी. आणि सगळ्यात पहिले आपण बघितलं कोंडण्य यांना धम्मचक्रू उत्पन्न होतात. यं किंची समुदाय धम्मं सबंतं विरोध धम्मंती. आणि भगवान बुद्ध मग यावेळेस म्हणतात अय्या सीवत भो कोंडण्यो, अय्या सीवत भो कोंडण्यो इति इदं आयस्मतो कोंडण्यस्य अय्यासी कोंडण्यो त्वेव नामं अहोसी, हे नाव देतात. ही सगळ्यात पहिले फॉरमोस्ट धम्म जाणण्यामध्ये कोंडण्य भन्ते आहेत. आता आपण जेव्हा प्रत्येकाची जीवनी पण बघू तेव्हा आपल्याला समजेल की का असं होत आहे. तर आपण आता इथे येऊया की भगवान बुद्ध मग त्याच्यानंतर मार्गामध्ये अजून पण सगळ्यांना धम्म देत येतात. आणि अजून 60 जण आणखी धम्म मिळाला असं त्यांना येताना. म्हणजे कोण तर यस कुलपुत्र, त्याचे 54 फ्रेंड्स आणि सहाय्यक, आणि त्याच्यानंतर अजून 30 यंग लोक, आणि त्याच्यानंतर 3 बंधू, ते कसप बंधू आणि त्यांचे शिष्य. त्याच्यानंतर हे सगळे जण जेव्हा येत असतात, 61 जेव्हा असतात अरहंत या धर्तीवर, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात की तुम्ही निघा आता आपापल्या मार्गाने आणि धम्माचा प्रसार करा. पण हे जे 3 बंधू आहेत, कसप बंधू, त्यांना घेऊन भगवान बुद्ध बिंबिसार राजाकडे येतात. महाराज त्यांनी पण त्यांना म्हटलं असतं की जेव्हा तुम्हाला निब्बाणाचा मार्ग मिळाला तेव्हा तुम्ही माझ्याकडे याल सांगायला. आणि त्यांचे पण आपले आधीचे त्यांचे पूर्वजन्माचे काही त्यांच्या पण संकल्प होत्या जे पूर्ण होतात. त्यावेळेस भगवान बुद्ध येतात, त्यांना धम्मदेशना देतात, धम्माचे शब्द त्यांच्या कानावर पडतात, त्यांना ते समजतात आणि ते त्याच्यावर पुढे जातात. तर ते सुद्धा स्वतःपत्ती फल प्राप्त होतं त्यांना. आता भगवान बुद्ध राहणार कुठे? तर त्यांचं स्वतःचं जे वन असते वेणुवन, ते
भगवान बुद्धांना दान करतात आणि त्यांच्या शिष्यांना सुद्धा तिथे राहायच्यासाठी. तर पहिला वसावास तिथे भगवान बुद्ध घालवतात. तेव्हा भगवान बुद्ध चतुपरिसाला धम्मदेशना देत असतात त्यावेळेस उपतिस्स आणि कोलित तिथे येतात, जे पुढे भगवान बुद्धांचे अंगसावक होणार असतात. आता आपण बघूया दुसरी कथा, उपतिस्स आणि कोलित यांची. त्यांची या जन्माची कथा अशी आहे की त्यांचा जन्म एका दिवशी, त्यांच्या आईला पण एकाच दिवशी धारणा होते दोघांची. म्हणजे त्यांच्या आईला जसं सारीपुत्र थेरांची आई साली आणि कोलित थेरांची आई मोगली. ऍक्च्युली उपतिस्स आणि कोलित हे त्यांच्या गावाचे नाव आहेत आणि त्या गावामध्ये ते दोन्ही फॅमिलीज प्रमुख असतात, त्यामुळे त्यांना त्या प्रमुख फॅमिलीचे चा मुलगा म्हणून त्यांची ते नावं पडतात. आणि तिथे ते सोबत मिळून म्हणजे सात पिढ्यांपासून ती फॅमिली सोबत असते दोघांची पण. तर सगळं काही हे दोघे जण सोबतच करतात. त्यांचा जन्म झाल्यावर एक गिरिग समाज म्हणून एक फेस्टिवल आहे. गिरिग म्हणजे पहाड, माउंटेन. आणि त्या माउंटेनच्या सावलीमध्ये दुपारच्या वेळेस जी सावली येते किंवा दुपारच्या नंतर म्हणा, तर तशा वेळेस त्या सावलीमध्ये हा फेस्टिवल असतो नाच गाण्याचा आणि असाच तो फेस्टिवल असतो. तर सगळे पूर्ण गावातले लोक जमा होतात आणि उपतिस्स आणि कोलित यांचे 500 स्वतःचे फॉलोअर्स असतात, ते सुद्धा तिथे असतात. आणि ते जेव्हा 1 दिवस 2 दिवस हसणं खिदळणं रडणं हे सगळं सुरू असतं तिथे. पण 2 दिवस नंतर तिसऱ्या दिवशी उपतिस्सांना वाटतं की नकोसं आहे हे, म्हणजे त्यांचं काही मन नाही लागत आणि त्यांना वाटतं की आपण पबज्जा घ्यावी, घरदार सोडून निघून जावं. याच्यात काही हे लोक जे दिसत आहे आपल्याला ते 1 दिवस मरून जाणार आहेत आणि मग काय, या गोष्टीमध्ये काय अर्थ आहे हे सगळं नाच गाण्यामध्ये. तर म्हणून ते म्हणतात कोलितला की मला असं वाटत आहे. तर कोलित पण त्यांना सोबत देतात आणि दोघे पण मग म्हणतात मग पबज्जा कोणाजवळ घ्यायची मग. तर तेव्हा तिथे त्याच राजगावमध्ये तिथे संजय बिलटी बुद्ध परिभाजक ते आले असतात त्यांच्या शिष्यांसोबत. आणि मग दोघे पण उपतिस्स आणि कोलित हे त्यांच्याजवळ जाऊन पबज्जा घेतात. आता त्यांच्याजवळ जे काही त्यांचं जे नॉलेज आहे ते घेतल्यावर त्यांना वाटतं की आता सगळं आम्ही शिकलो, याच्या पलीकडे काही आहे का. तर संजय परिभाजक म्हणतात नाही, आता याच्या पुढे काही नाही आहे. तर तरी पण ते त्यांना विनवणी करतात की तुम्ही थांबा, आपण शेअर करू, हे सगळे डिसायपल्स आपण तिघे मिळून आपण इथे त्यांना धम्मदेशना देऊ या शिष्यांना. पण उपतिस्स आणि कोलित त्यांच्या मनामध्ये ही गोष्ट नसते. त्यांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पाहिजे असतात आणि त्यासाठी ते पूर्ण जम्बूद्वीप फिरतात असं लिहिलेलं आहे. पूर्ण जम्बूद्वीप फिरून ते प्रश्न आपले विचारतात असे विद्वान लोकांना. तर त्यामध्ये असं होतं की त्यांना जे उत्तर त्यांच्या प्रश्नांना त्यांना उत्तर मिळतच नाही. पण दुसरे जे ते विद्वान लोक जे यांना प्रश्न विचारतात त्याचं उत्तर यांच्या जवळ असतं. मात्र शेवटी काही त्यांना त्यांच्या प्रश्नाची उत्तरं नाही मिळतात तेव्हा ते आपल्या घरी वापस जातात. एक दिवस त्यांना अस्साजी म्हणजे भंते अस्साजी, जे पहिले 5 भिक्खू पंचवग्य भिक्खू त्याच्यातले भंते अस्साजी, त्यांना पिंडपात करताना दिसतात राजगृहामध्ये. तेव्हा उपतिस्स त्यांना बघून त्यांच्या शांत कंपोजरला, त्यांच्या बिहेवियरला, त्यांच्या वागण्याला शांततेने जे ते तिथे उभे असतात तर ते बघून खूप प्रभावित होतात आणि म्हणतात की त्यांच्या मनामध्ये उत्पन्न होतं की मला विचारायचं आहे यांना की हे काय फॉलो करतात, कोणतं प्रॅक्टिस करतात आणि हे पबज्जा का घेतली यांनी, कोण आहे यांचे टीचर आणि त्यांचा वाद काय आहे, त्यांचं डॉक्टरीन काय आहे, काय शिकवतात टीचर, की हे इतके असे शांत आहेत यांची इंद्रिय. तर पण ते म्हणतात ही वेळ बरोबर नाहीये कारण त्यांना ते भिक्षा घेत आहेत आता
आणि त्यांना जेवायची वेळ झाली असेल त्यांची, तर म्हणून ते फक्त म्हणतात मी यांच्या मागे मागे जातो, यांना फॉलो करतो आणि उचित वेळ येईल तेव्हा मी त्यांना विचारेल. तेव्हा एका ठिकाणी जाऊन जेव्हा म्हणते असाजी बसतात, तिथे तिथे त्यांना हेल्प करतात, त्यांना आसन लावायला, स्वतः जवळचं पाणी देतात त्यांना प्यायला आणि मग त्यांचं जेवण झाल्यावर त्यांना तिथे विचारतात प्रश्न हे जे त्यांच्या मनात आले होते. तर म्हणते असाची म्हणतात नाही, मी आताच म्हणजे पबज्जीत झालो आहे. आणि जेव्हा ते म्हणतात की तुम्ही सांगा, विनवणी करतात की मला तुमच्या टीचरचं डॉक्ट्रिन सांगा, तर ते म्हणतात ना मला नाही सांगता येणार ते. तर तेव्हा उपदेश हे म्हणतात की खूप शब्दांनी नाही, फक्त सार सांगा, फक्त जे महत्वाचं अर्थपूर्ण आहे ना तेवढंच सांगा, थोडेच शब्द कामाचे आहेत. तर तेव्हा म्हणते असाजी म्हणतात ये धम्मा हेतु भवा तेसं हेतु तथागतो आह तेसंच यो निरोधो एवं वादी महासमनोती. जे पण धम्म आहेत ना त्यांचं कारण आहे, हेतू आहे. आणि एवढं बोलतात, फर्स्ट सेंटेन्स बोलतात तेव्हा उपतीचा सोतापत्ती होतात, त्यांचे धम्मचक्र उत्पन्न होतात. आणि पुढे जेव्हा ते म्हणतात त्याचा निरोध पण सांगतात. जे महासमण आहेत ना माझे टीचर, ते त्याचा निरोध सुद्धा सांगतात. तर सारिपुत्र थेर खूप प्रसन्न होतात आणि म्हणतात की त्यांना सांगतात मग पुढे की माझा मित्र पण आहे आणि मी त्यांना घेऊन येतो, तुम्ही पुढे व्हा. कुठे आहेत आता टीचर आपले, कुठे आहे? तर मग ते सांगतात वेळू मध्ये आहे. ठीक आहे आम्ही येतो, असं करून ते निघतात तिथून. आणि तिथे भेटायला वेळूवनला येतात. तिथे भगवान बुद्ध त्यांना म्हणतात सगळ्यांना की एते भिक्कवे द्वे सहायका आगच्छन्ति कोलितो उपतिसोच एतं मे सावक युगम भविष्यति अग्गम भद्द युगम ते. अग्गम भद्र युगम म्हटलं आहे त्यांना. भद्द म्हणजे उत्कृष्ट पेर, उत्कृष्ट जोडी अग्रसावकांची. तर तेव्हा सगळे जे उपस्थित असतात म्हणते ते पण आणि तिथे सारिपुत्र थेर आणि मोगलान ते त्यांचे ते नावं होतात आणि ते पबज्जा घेतात, ते रिक्वेस्ट करतात पबज्जासाठी. आणि स्वाखातो धम्मा चरत ब्रह्मचर्य सम्मा दुःखस्य अंतकिर्यायाति सावतेसन अयस्मंतानं उपसंपदा अहोसी. तर असं करून ते अनंतपद प्राप्त करतात. या वेळेस जेव्हा ते अनंतपद प्राप्त करतात सारिपुत्र थेर, तेव्हा त्यांनी जो संकल्प केला होता तो पूर्ण होतो. अशीच गाथा आहे कौंडिन्य पंथेबद्दल. ते चूळकाळ म्हणून जन्म घेतला असतो त्यांनी. बुद्ध विपस्सी बुद्धांच्या समोर ते त्यांना दान करतात आणि दान केल्यानंतर 7 दिवस अजून म्हणजे दान केल्यानंतर ते मनातून इच्छा प्रकट करतात. ही प्रोसिजर आहे. दान केला आणि मनाच्या भावनेने आपण कसं केलं त्याच्यानंतर आपली मनाची इच्छा त्यांच्याजवळ प्रकट करणं बुद्धांजवळ. तर हे सुद्धा आणि 7 दिवस पद्मोत्तर बुद्धांना पण ते दान करतात. तर हे शॉर्ट मध्ये आपण पटापटा बघूया की अजून बाकी अग्रसावक आहे त्यांनी काय काय असा विचार केला होता. असंच यश आणि त्यांच्या 54 मित्रांनी सुद्धा. आणि त्यांनी आधीच्या जन्मामध्ये अशुभ भावना केली असते आणि त्यांची गुणवत्ता दाखवणारे बरेच त्यांनी चांगले काम आणि अरहंत पद प्राप्तीची इच्छा पण केली असते. आणि असंच 30 तरुण यांनी पण पंचशिलेचं पालन 60,000 वर्ष केलं आहे. अजून हे जे 3 बंधू आहेत उर्वेला कश्यप, नदी कश्यप आणि गया कश्यप, यांनी 4 बुद्धांच्या वेळेस बुद्ध फुस्स, बुद्ध कपुसंधा, बुद्ध कोणागमन आणि बुद्ध कोणागमन म्हणतात
की तुम्ही गौतम बुद्धांच्या काळामध्ये अरहंत आणि ऍक्च्युली आता आहे ही जी शेवटची कथा आहे ही आहे सारीपुत्र थेर आणि मोगलान थेर त्यांच्या आधीच्या जन्मामध्ये त्यांनी जी संकल्पना केली, जो संकल्प केला त्यांनी, तो कसला की त्या जन्मामध्ये म्हणजे त्या जेव्हा अनुमोदस्सी बुद्ध असतात त्यावेळेस त्यांच्या समोर त्यांनी पण स्पेशली सरद तपस्वी घर सोडून दिलं असतं त्यांनी तिथे जाऊन त्यांच्या शिष्यांसोबत ते तिथे जातात अनुमोदस्सी बुद्धांकडे आणि पूर्ण फुलांचं त्यांचं आसन आणि त्यांच्या 7 दिवस त्यांच्यावर फुलांची छत्री अशी 7 दिवस 7 रात्र त्यांच्यावर धरून असतात आणि या कुशलकर्मानी ते म्हणतात मला आणि ते बघतात की त्यावेळेस निसभो आणि अनोमो हे त्यांचे अग्रसावक आहेत अनुमोदस्सी बुद्धांचे. तर ते बघतात की निसभो जे अगदी त्यांच्या राईट साईडला जे बसले होते ते विचारतात अनुमोदस्सी समासंबुद्धांना की हे कोण, आणि तर तेव्हा जेव्हा समासंबुद्ध सांगतात अनुमोदस्सी समासंबुद्ध की हे अग्रसावक आहे असे, तर ते म्हणतात मला पण असंच व्हायचं आहे. आणि त्यावेळेस ऍक्च्युली ते धम्मदेसना देतात अनुमोदस्सी बुद्ध. पण ती धम्मदेसना त्या धम्मदेसनेनी जेवढा पैसा असतो ते सगळे अटेनमेंट्स होतात, त्यांना प्राप्ती होते, पण यांना मग्ग आणि फल दोन्ही पण प्राप्त होत नाही, कारण त्यांच्या मनामध्ये वितक्क असतो, याला परिवितक्क पण म्हटलं आहे. आणि हे परिवितक्क म्हणजे जे सुरू असतं की मला निसभो थेरांसारखं व्हायचं आहे अग्रसावक, आणि ते तसं बोलतात अनुमोदस्सी बुद्धांकडे आणि ते बघतात की यांच्यामध्ये आहे ती क्षमता आणि ते ग्रांट करतात. आणि ते सांगतात तुम्ही गौतम बुद्धांच्या काळामध्ये 1 असंख्य आणि 1 लाख कप्प या कालावधीनंतर तुम्ही अग्रसावक होणार गौतम बुद्धांच्या काळामध्ये. तर अशी त्यांची इच्छा, म्हणजे त्यांनी जे म्हटलं ते समासंबुद्धांनी एक्सेप्ट केलं, म्हणून ते मग त्यांच्या मित्राला पण निरोप पाठवतात की तू येऊन तू सेकंड अग्रसावक म्हणून रिक्वेस्ट कर. तर तसे ते पण येतात श्रीवड्ढ, आणि ते सुद्धा समासंबुद्धांसमोर म्हणतात की माझ्या मित्रांनी, ते पण दान करतात आधी दान आणि सगळ्या भिक्खू संघाला दान करतात, आणि मग ते पण म्हणतात की माझ्या मित्रांनी असं म्हटलं आहे तुम्हाला प्रथम निसभ थेरो बुद्धस अग्रसावको भवेय असं म्हटलं आहे. तर मग ते दुसरे अनुमा म्हणून असतात सेकंड अग्रसावक, तर ते त्याची रिक्वेस्ट करतात आणि त्यांची रिक्वेस्ट सुद्धा समासंबुद्ध जे आहेत अनुमोदस्सी समासंबुद्ध ते ही ग्रांट्स रिक्वेस्ट. बुद्ध इथे काय म्हणतात, बुद्ध म्हणतात अयं भिक्खवे मम पुत्तेहि तदा पथित पथना ते यथा पथित मेव लभिन्सु नाहं मुखं उलोकित्वा देमी. मी त्यांचे चेहरे पाहून काही देत नाही आहे. त्यांनीच प्रार्थना केलेली आहे. पथित शब्दाचा अर्थ जर बघितलं आपण, चेक केला तर ते डिक्शनरीमध्ये संस्कृतमध्ये वगैरे ते सगळं हे करून ते पथित म्हणजे प्रार्थना, रिक्वेस्ट. ही पण एक त्यांनी संकल्प नाही केला, त्यांनी रिक्वेस्ट केलेली आहे. बेसिकली मुळामध्ये त्यांच्या चेतनेतून त्यांच्या मनातून ती रिक्वेस्ट आलेली आहे समासंबुद्धांकडे, जे ते ग्रांट करतात ती रिक्वेस्ट म्हणजे त्यांची प्रार्थना. ते विश फक्त ते ब्लेसिंग देतात की हो हे असं होईल. ते त्यांच्यामधले गुण पाहूनच देतात की हो तुमच्यामध्ये ते गुण आहे, तुम्ही या काळामध्ये हे प्राप्त करू शकता. तर संकल्प करणे म्हणजे ऍक्च्युली पथना करणे आहे. इथे पथनं करोति, टू मेक अ विश. आणि ही जी पूर्वीची जी कथा आहे ते आपल्या एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे याच्यामध्ये. सारीपुत्र थेरांचा जो स्वभाव होता, जी क्वालिटी होती त्यांची, ती अशी होती की त्यांचे कोणते पण टीचर्स जे होते त्यांना खूप रिस्पेक्ट, खूप मान त्यांना त्यांच्या टीचर्सचा. तर जेव्हा त्यांना माहिती होतं की भगवान बुद्ध आले आहेत अस्साजी भंतेंना भेटल्यानंतर, तर जेव्हा ते महामुगलांना म्हणजे
कोलित यांना सांगतात. तर तेव्हा ते म्हणतात आधी ना आपण आपल्या टीचरकडे जाऊया, आचार्याकडे जाऊ, संजय परिबज्जक, संजय बेलठीपुत्ता, आणि त्यांना पण आपण म्हणूया आपल्यासोबत चलायला. तर ते जातात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही पण चला, कारण बुद्ध धम्म संघ उत्पन्न झाले आहेत लोकांमध्ये, आणि तुम्ही पण चला, आपण तिघे पण जाऊ. तर त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांचा दृष्टिकोन कसा असतो संजयांचा, ते म्हणतात की तेच प्रश्न करतात. ते म्हणतात की या लोकांमध्ये काय कोण जास्त आहे, दंधा जास्त आहेत की पंडित जास्त आहे? दंधा म्हणजे जे स्लो लर्नर्स आहेत, जे आपण एक म्हणू शकतो की लवकर ज्यांच्या समजमध्ये येत नाही धम्म, तर म्हणजे त्यांनी कधीतरी लक्ष दिलेलं नाहीये धम्माकडे, म्हणून ही स्थिती आहे. तर अशी लोक जास्त आहेत, जे की पंडित लोक आहेत ते जास्त आहेत. तर उपतिस म्हणतात की दंधा जास्त आहेत. तर ते म्हणतात की मग माझ्याकडे तुम्ही जे विद्वान आहे, पंडित आहे, तुम्ही ते पंडित समण गौतमकडे तुम्ही जा आणि माझ्याकडे मूर्ख येतील. तर म्हणून ते तसं बोलून त्यांना पाठवतात. आणि दुसरी गोष्ट, ते इथे एक छान उपमा पण दिली आहे त्यांनी. ते म्हणतात की एक जार आहे आणि आता कसं आहे, मी एका मोठ्या मटक्यामध्ये पाणी असेल तर कसं तसं आहे मी, आणि समजा मी सावक म्हणून गेलो सम्मा संबुद्धांकडे, तर ते कसं होईल की आपण एका मगनी जे पाणी घेतो ना त्या मटक्यामधलं, तसा मग होऊन जाणार मी छोटासा. तर मला आता ते जमणार नाही असं म्हणतात ते. म्हणजे ते लोकीय धम्मामध्ये त्यांना खूप प्रसिद्धी मिळालेली राहते. जेव्हा उपतिस्थ आणि कोलित त्यांना जॉईन करतात तर आणखी प्रसिद्धी मिळालेली राहते. तर तसं ते बघतात की त्यांना तसं बरं वाटतं. आणि मग तेव्हा जेव्हा बुद्धांकडे जेव्हा जातात सारिपुत्त थेर आणि उपतिस्थ आणि कोलित, तेव्हा भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही तसे नाही राहायचे, जे असार, ज्याच्यामध्ये मिनिंग नाही आहे, तिथे तुम्ही सार नाही शोधायचा, तिथे तुम्हाला काहीच मिळणार नाही, कारण तुम्ही कुठेच पोहोचणार नाही तिथून, जसे संजय बेलठीपुत्राचा आहे. पण तुम्ही स्वतः वाईज होऊन सार मध्ये सार शोधायचं, असार मध्ये सार नाही. सार मध्ये सार शोधायचं आणि असार मध्ये असार शोधायचं, म्हणजे बघायचं, हे जाणून घ्यायचं. आणि हे जाणून असार जे आहे, जे कामाचं नाही, त्याला टाकून द्यायचं, त्याचं पाहणं करायचं, टाकून द्यायचं. आणि जे धरायचं आहे, जे आपल्याला ठेवायचं आहे, ते आहे सार. तर लक्ष सारकडे द्यायचं. असं या गाथेचा बोध, असं मिनिंग आहे. सारचा अर्थ सार, महत्वपूर्ण, श्रेष्ठ, अर्थपूर्ण, सत्य असं आहे. आणि सम्मा आणि मिच्छा, सम्मा संकप्पो आणि मिच्छा संकप्पो. मिच्छा म्हणजे पुन्हा चुकीचं आहे, सम्मा म्हणजे योग्य, बरोबर. तर जर सार मध्ये सार शोधला आपण आणि असार मध्ये असार, तर तो सम्मा संकप्पो गोचर, तो एरिया जो आहे, तो विचारांचा जो आपल्या माइंड मध्ये जे आपण विचार करतो, जे संकल्प करतो, जे सार शोधतो, ते आपल्याला सम्मा संकल्प, ते आपल्याला प्राप्त होईल, ते प्राप्त होईल. तर सम्मा संकल्प, जे काही सत्य आहे त्याला सत्य समजणे, जे असत्य आहे त्याला असत्य, हे सत्याला प्राप्त करतात. जे असे विचार करतात तेच सत्याला प्राप्त करतात. पण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे, जी या अट्टकथेच्या शेवटी म्हणजे एक्सप्लेन केलेली आहे जास्त विस्तृतपणे. कारण असार ही मिच्छादिठ्ठी आहे. संजय बेलठीपुत्रांची मिच्छादिठ्ठी होती. आणि ते जे मग भगवान बुद्ध म्हणतात की धम्मदेसना पण त्यांची तशीच राहील, चुकीची धारणा राहील. धम्मदेसना पण, दान पण तसंच राहील त्यांच्या याच्यामध्ये. पच्चय म्हणजे जे काही आहे इथे दिलेलं आहे, चत्तारो पच्चय, दसवत्तुका, जे त्यांचे बिलीव्ह आहेत, 10 वस्तुका, म्हणजे दान केल्याने कुशल कर्म आहे, सील फॉलो केल्याने कुशल कर्म आहे, कुशल कर्म केल्याने दुसऱ्या म्हणजे स्वर्गात जन्म होतो, माता आहे, पिता आहे, असे करून 10 जे दसवत्तुका आहेत, हे सुद्धा सगळे मिच्छादिठ्ठी होतात जर आपण सार मध्ये असार आणि असार मध्ये सार जर शोधलं तर. आणि
हे जे पुढे आपण बघूया. आणि सार जे आहे ते सम्मादिठ्ठी आहे. आणि मग त्याच्यामध्ये डिपेंडेंट जे पण धम्म उत्पन्न होतात, धम्म देसना जे उत्पन्न, ती पण सार असते. आणि म्हणून सम्मा दसनं गहित्वा ठिता नेखम्म संकल्पादिनं वसेन सम्मा संकल्प गोचरा. तर नेखम्म संकल्प म्हणून प्रत्येक जण, म्हणजे सुरुवात नेखम्मनी होते, घरदार सोडून त्यागाने होते सुरुवात. आणि इथे आपण जर बघितलं तर कम्म वितक्कादिनं वसेन, म्हणजे आपले कामछंद जे आहेत, सेन्शुअल प्लेजर्स, त्याच्यामध्ये म्हणजे तो एरिया होतो आपल्या संकल्पाचा एरिया, आपले सेन्शुअल प्लेजर्स असतात, मिच्छा संकल्प. आणि इथे आपल्या संकल्पचं जे आपण सम्मादसन जे आपण बघतो ते निर्बाण आहे, ते निर्बाणाचा एरिया होतो तो. आणि सुखाला प्राप्त करायचा एरिया आहे तो. तर आपण अशा अर्थाने पण इथे बघू शकतो की राईट व्ह्यू आणि राईट इंटेन्शन, सम्मादिठ्ठी सम्मा संकल्प ही सुरुवात आहे. जर सम्मादिठ्ठीच चुकीची असली, म्हणजे मिच्छादिठ्ठी असली, पुढचा पूर्ण प्रवास आपला चुकीचा होतो. त्यामुळे आपण लक्षात ठेवायला पाहिजे, आपला संकल्प पण चुकीचा होतो. राईट इंटेन्शन म्हणजे सम्मा संकल्प पण चुकीचा होतो त्या अर्थाने. मग आपण किती पण प्रयत्न केले, किती पण फॉलो केलं, सील म्हणजे सम्मा वाचा, सम्मा कमंतो, सम्मा आजीव, किती पण फॉलो केलं, जे 10 कुशल कर्म पथ आहेत ते किती फॉलो केले तरी पण त्याच्या मागची जी दृष्टी आहे तीच चुकीची असते. ती या भव मधली दृष्टी असते, या संसारातली दृष्टी आहे. तर म्हणून सम्मा संकल्पमध्ये संन्यास घेणे पहिला आहे नेखम्म, दुसरा आहे सद्भावना, म्हणजे द्वेष भावना नाही, सद्भावना. आणि ती मेत्तामध्ये आहे. मेत्ता युनिक आहे आपल्या बुद्ध धर्मामध्ये. मेत्ता जो कन्सेप्ट आहे तो एक फार युनिक कन्सेप्ट आहे. तो कन्सेप्ट नाही दुसरीकडे बघायला मिळत आपल्याला. आणि प्राणी मात्रांमध्ये इजा न करणे म्हणजे इंजुरी नाही करायचं, विहिंसा नाही करायची, पण त्याच्या बदल्यामध्ये आपण विचार करायचा करुणा, हेल्प करायचं, दुसऱ्यांना हेल्प करायचं, दुःखातून मुक्त व्हायच्यासाठी, त्या मार्गाने जायच्यासाठी. तर हे जे कुशल हेतू आहेत 10. आणि सार बुद्धांनी सांगितलं आहे. शेवटी या गाथेमध्ये मेन्शन आहे सार काय आहे. मग तर आपला सम्मा संकल्प आहे, सार मध्ये सार, असार मध्ये असार बघणे. तर हे जे आहे ते आहे सील सारं, समाधी सारं, पय्या सारं, विमुक्ती सारं, विमुक्ती ज्ञान दर्शन सारं, परमत्थ सारं आणि निब्बाण सारं, म्हणजे निब्बाणाला पोहोचवतं ते. तर आता याच्यामध्ये सुद्धा गोष्ट अशी आहे की सील जर आपण फॉलो केलं, खूप सील फॉलो करतो आपण, आणि आपण त्याच्यामध्ये इतके, तर त्याच्यामध्ये सुद्धा मान येऊ शकतो जर आपण फक्त तिथपर्यंत सीमित राहिलो तर. म्हणून समाधी पण करायचं आहे, पण तिथेच आपण थांबलो तर तिथे पण मान येऊ शकतो, पुन्हा मग पहिला, असं करत करत आपल्याला निब्बाणापर्यंत प्रयत्नशील राहायचा आहे. तर हा भगवान बुद्धांचा मार्ग आहे. पालीमध्ये याला जे 3 पॉइंट्स आहेत हे भगवान बुद्धांनी सांगितलं आहे की त्यांना ध्यान प्राप्त झालं त्याच्या आदल्या रात्री त्यांना खूप विचार येत होते, दोन्ही पण कुशल अकुशल. तेव्हा त्यांनी सेपरेट केले कुशल आणि अकुशल विचार. आणि हे जे कुशल विचार आहे ते सम्मा संकल्प झाले त्यांचे, ते नेखम्म, अव्यापाद आणि अविहिंसा, हे सम्मा संकल्प झाले त्यांचे. त्यांना ज्ञान प्राप्तीसाठी पण म्हणजे इतकी स्ट्रगल त्यांनी केली, एवढं त्यांनी प्रत्येक क्षणाला ते एनालाइज करत गेले स्वतःला आणि शोधत गेले. तर इथे आणखी एक गोष्ट आपल्याला बघायला मिळते की भंते आसाजींनी जेव्हा उपदेशांना सांगितलं ये धम्मा हेतू भवा, इथे पण हेतू सांगितलेला आहे. आपला हेतू काय आहे? आपला हेतू या भवसंसाराचा आहे की निब्बाणाचा आहे? हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. आणि तथागतांचं जे सार आहे ते पण या गाथेमधून खूप फेमस आहे. ही गाथा ही पण एक सार आहे, सारांश आहे धम्माचा. आणि हेतूची व्याख्या पण अशी म्हटली आहे की धम्माची कृती म्हणून एक इच्छा, मनातली एकदम प्रामाणिक इच्छा नेहमीच गुणवत्तेच्या कार्यासह असते आणि अशा प्रकारे हेतूस अनुरूप असते. आणि ही इच्छा एखाद्या कौशल्याची किंवा सवयीची प्राप्ती, ही ती शिकण्याची किंवा विकसित करण्याची प्रक्रिया आहे. याला परिवितक्क किंवा संकल्प असे पण म्हटले आहे.
सारिपुत्र थेरांचं योगदान फार आहे. आणि त्यांच्यामध्ये जे 5 गुण भगवान बुद्ध म्हणतात की एखाद्या धम्म राजाचे च्या थोरल्या मुलांमध्ये आहे, म्हणजे त्यांना धम्म राजाचा थोरला मुलगा म्हणायचे भगवान बुद्ध. ते आहे की त्यांना काय हिताचे आहे ते माहित आहे, धम्म माहित आहे, योग्य प्रमाण माहित आहे, योग्य वेळ माहित आहे आणि परिसा माहित आहे. ज्यांना धम्म द्यायची आहे ती परिसा पण माहित आहे. आणि जेव्हा त्यांनी भगवान बुद्धांना श्रद्धांजली वाहिली तर तेव्हा त्यांनी म्हटलं की म्हणून की मी या पायांची उपासना करावी, त्यासाठी अतुलनीय कालावधीपासून 1 असंख्य आणि 100,000 कल्पापर्यंत मी 10 पारमी पूर्ण केल्यात आणि माझ्या हृदयातल्या इच्छेला समाधान मिळाले. माझ्या मनाची इच्छा पूर्ण झाली. आतापासून यापुढे कधीच संपर्क किंवा भेट होणार नाही. जे जिव्हाळ्याचे संपर्क आता संपूर्णात आले आहे ते जिव्हाळ्याचे संपर्क. लवकरच मी निब्बाणाच्या न संपणारा अंतहीन, शांत, आनंदी, उष्णता, आश्वासक आणि सुरक्षित शहरात प्रवेश करेन, जिथे बऱ्याच जणांनी, शेकडो बुद्धांनी, हजारो बुद्धांनी प्रविष्ट केले आहे. तथागत, जर माझे कोणतेही काम किंवा शब्द तुम्हाला आवडले नाही, तुम्हाला संतोष दिला नाही, तर मला क्षमा करावी. आणि बुद्ध सारिपुत्र थेरांबद्दल म्हणतात, जर कोणी असे म्हणू शकतो की तो बुद्धांचा खरा मुलगा आहे, त्यांच्या वचनातून जन्मलेला आहे, धम्माचा जन्मलेला आहे, धम्म बनलेला आहे, धम्माचा वारस आहे, ऐहिक फायद्याचा वारस नाही, ते हे सारिपुत्राचे आहे, जे एखादी व्यक्ती योग्य प्रकारे हे सांगू शकते. माझ्या नंतर हे भिक्षू सारिपुत्र योग्य प्रकारे सर्वोच्च धम्मचक्र फिरवतात, जसे मी ते फिरवले आहे. म्हणजे एकमेव सारिपुत्र थेर त्यांना धम्मचक्र म्हणजे 4 आर्य सत्य आणि अरिवाठ्ठमिको मग्गो ते शिकवतात. त्यांनी सम्मादिट्ठी सूत्र सुद्धा दिले आहे. आणि आता आपल्या जवळ वेळ नाही आहे आणखी पुढे, पण हा विक्षेप काय होता, हा कोणता कन्फ्युजन वाला वाद होता संजय बेरटी पुत्रचा, याच्याबद्दल आपण नंतर कधी बोलूया, जेव्हा आपण वेगळे जे वाद त्यावेळेस होते त्याच्यामध्ये. तर आणि ही जी गाथा आहे, पूर्ण जी गाथा आहे म्हणजे अट्टकथा आहे, ही एक सारांश आहे जातक मधली. जे इंट्रोडक्शन आहे, दुरे निदान, अविदुरे निदान आणि सांतिके निदान याची खूपच एक समरी आहे, सार आहे या पूर्ण याचं. आणि जे लाईफ स्टोरीज आहेत त्या याच्यातून आपल्याला बघायला मिळतात. तर ब्रह्मजाल सुत्तामध्ये 62 रॉंग व्ह्यू मध्ये अमरा विक्षेपवाद म्हणून संजय बेरटी पुत्रांचा वाद दिलेला आहे. आणि ते सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे की का ते म्हणजे असं कन्फ्युजनचा आहे तो. त्याला सिटिंग ऑन द फेन्स असं म्हटलं आहे. म्हणजे ते हो पण नाही म्हणत आणि नाही पण नाही म्हणत. समजा 4 ऑप्शन्स दिले आपल्याला, हो नाही, दोन्ही हो नाही आणि दोन्ही पण नाही हो नाही, तर त्याच्यामध्ये ते 4ही याला नाही म्हणतात. तर असा कन्फ्युजनचा म्हणजे ही डझंट टेक एनी स्टँड, तर ह्याला म्हटलंय सिटिंग ऑन द फेन्स. आणि असं जे आहे, जे अनुभूतीच करत नाही कोणत्या कॉन्टॅक्ट फिलिंगची, ते सांगू शकत नाही की काय बरोबर आणि काय चूक. तर आपला जो धम्म आहे तो संदिग्धिको, स्वतः पाहिल्यानंतर आपण म्हणजे भगवान बुद्ध म्हणतात तुम्ही एक्सेप्ट करा. हा सम्मा दिठ्ठी ही आहे आपल्या धम्मामध्ये, युनिक आहे. अजून बाकी कोणत्याच वादामध्ये, बाकी कोणी एवढे दिठ्ठी सांगितलेले आहे त्याच्यामध्ये कोणत्याच याच्यामध्ये आपल्याला हे बघायला नाही मिळत. आणि त्याचे कारण पण आहेत. आणि का संजय बेरटी पुत्रांचा जो हा कन्फ्युजनचा धम्म होता, त्याच्यानंतर का जेव्हा असजी भंतेंना जेव्हा भेटले तर त्यांनी म्हटलं प्रत्येक गोष्टीचं कारण आहे, भगवान बुद्धांनी सांगितलं. तर जे असं हँगिंग होतं त्याला जमीन मिळाली असं समजा तुम्ही. आणि सारिपुत्र थेरांना भगवान बुद्ध मिळाले, असजी भंते असजी मिळाले, भगवान बुद्ध मिळाले आणि निब्बाण मिळाले. साधू 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 साधू. खूप छान वैशाली मॅडम.
थँक्यू व्हेरी मच. खूप सुंदर, अप्रतिम वैशाली मॅडम यांनी या ठिकाणी त्यांचं लेक्चर, त्यांचं मार्गदर्शन संपन्न झालेलं आहे. धम्मसाकरच्या समूह मुंबई यांच्या वतीने मी मॅडम यांना खूप या ठिकाणी अभिनंदन करतो आणि धन्यवाद देतो. त्याच्या मार्गदर्शनावर आधारित उपस्थितांपैकी जर कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल, काही कळलं नसेल किंवा काही शंका असेल तर आजच्या विषयाला धरून त्यांनी मॅडमला प्रश्न विचारू शकतात. आपल्याजवळ 15 मिनिटं आहे. ते 15 मिनिटं प्रश्न उत्तराचा या ठिकाणी सत्र सुरू होणार आहे. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचा असेल ते मॅडमशी थेट प्रश्न विचारू शकतात. धन्यवाद मॅडम. खूप सुंदर प्रकारे मार्गदर्शन झालं. खूप सुंदर. हॅलो मॅम. माझा क्वेश्चन हा आहे की मैत्रेय बुद्धांनी जे मैत्रेय बुद्ध होणार आहे त्यांनी सुद्धा गौतम बुद्धांसमोर संकल्प केला होता का ते त्यांना बुद्ध व्हायचंय म्हणून? याचा आन्सर हा हो आहे. आणि याचा आन्सर आपण जर स्पेक्युलेशननी म्हणजे आपल्या विचारांनी केला, आता आपण जी बघितली स्टोरी, तर त्या हिशोबाने जर विचार केला तर नक्कीच हे आहे, हे बरोबर आहे. आणि मैत्रेय बुद्धांनी संकल्प काय केला म्हणजे त्यांचा आता पहिला प्रमुख नाही आहे ना, तर अशा वेळेस मग ते केव्हापासनं ध्यान करत आहेत तो पण एक भाग आहे. दुसरी गोष्ट ही पण आहे की मैत्रेय बुद्धांच्या काळामध्ये कोण होते. तर आम्ही जेव्हा अभ्यास करत होतो 10 बोधी उत्पत्ती कथा हा एक बुक आहे. तर तेव्हा मला पण हा प्रश्न पडला जो तुम्हाला पडला. तर तेव्हा मी पण शोधत होती की त्रिपिटकमध्ये कुठे मेन्शन आहे. तर अजित म्हणून आहेत एक म्हणते, तर त्यावेळेस ही इन्फॉर्मेशन आम्ही शेअर केली होती क्लासमध्ये की त्यांनी पण भगवान बुद्धांजवळ असं म्हणजे तेव्हा ते भेटले भगवान बुद्धांना. पण नेमकं जे संभाषण आहे ते कुठे लिहिलं नाहीये त्रिपिटकमध्ये. म्हणजे जेवढं माझ्या वाचनात आलंय मला कुठे मिळालं नाही. थँक्यू. ओके मॅम. मला एक प्रश्न विचारू का? हो विचारा. आणि खूप छान, खूप सुंदर आणि खूप सखोल मार्गदर्शन केलं. खूप खूप आभार. माझा प्रश्न असा आहे की निब्बाणाची स्टेज नंतर पुढे काय असतं. म्हणजे हे जे चक्र आहे ते एंड होतं म्हणजे जे आपण भवचक्र म्हणतो ते संपतं आपलं. पण पुढे निब्बाणाच्या पुढे काय म्हणजे थोडंसं बघायला गेलं आपण तर पुढे काय निब्बाण म्हणजे काय किंवा निब्बाणाच्या पुढे काय होतं नेमकं? निब्बाणाच्या पुढे काय होतं एक सूक्त आहे ब्रह्मनिमंत्रणिक सूक्त. त्याच्यामध्ये ब्रह्मा असतात आणि बुद्ध असतात. आणि ब्रह्मा म्हणतो की म्हणजे तिथे बघायचं असतं की कोण जास्त सुपिरियर आहे. तर तिथे बुद्ध लोकोत्तर मध्ये जातात आणि तिथे ब्रह्माला शोधायचं असतं बुद्धांना. तर त्यांना बुद्धांचा आवाज येतो पण बुद्ध दिसत नाहीत. तर हे आहे हे वर्णन आपण बघू शकतो की हे लोकोत्तरचं वर्णन आहे ना, हे संसारातलं नाहीये. कारण ही जागा आहे लोकोत्तर जागा आहे. आता लोकोत्तर मध्ये इथे आपण बघितलं आहे की सारिपुत्त थेर जेव्हा म्हणतात की इथे प्रवेश केला आहे, या जागेमध्ये प्रवेश केलेला आहे. बरेच बुद्धांनी इथे प्रवेश केला आहे. तर ही एक जागा आहे एवढं आपल्याला माहिती आहे. त्या ठिकाणी होतं काय नेमकं हे याच्याबद्दल आपल्याला अजून अभ्यास करावा लागेल. मला पण अभ्यास करावा लागेल. छान तुम्ही प्रश्न विचारला. पण मला वाटतं की भगवान बुद्धांनी जो धम्म दिला ना आपल्याला, तो निब्बाणाला पोहोचायचा धम्म आहे. म्हणजे आपल्याला आता काय करायला पाहिजे, धम्मामध्ये आपण कसं वागायला पाहिजे,
आणि कोणत्या गोष्टींचं सार ठेवायला पाहिजे, असार कसं काढायला पाहिजे, त्याचा तो धम्म आहे असं मला वाटतं. तर म्हणून मी याच्याकडे फोकस आतापर्यंत दिला नाही. थँक्यू. प्रश्न विचारू का मॅडम? हो हो. अरहंत आणि बोधिसत्व यातला फरक काय आणि बुद्ध अनेक झाले म्हणजे आता आपण जे बुद्धांना गौतम बुद्धांना बुद्ध मानतो त्या बुद्धांमध्ये आणि अनेक बुद्ध झाले त्यांच्यामध्ये काय फरक म्हणजे आहे ते जर माहिती मिळेल का? आपण आता जसं तुम्ही सुरुवातीपासून होते ना सर? उशिरा. बरं ठीक आहे, मी पुन्हा सांगते की जे बोधिसत्व आहेत ते सम्मा संबुद्ध असे तीन प्रकारचे असतात जे अशी संकल्पना करतात. एक आहे सम्मा संबुद्धाची इच्छा, एक आहे पचेक बुद्धांची आणि एक अरहंत बुद्धांची. तर ह्या तिघांना पण बुद्ध म्हटलं जातं त्या अर्थाने. सम्मा संबुद्ध जे आहेत तर आपण जे बोलतो सुमेध बोधिसत्वांबद्दल, तर आपण प्रत्येक वेळेस म्हणत नाही की ते महाबोधिसत्व आहेत, सुमेध महाबोधिसत्व असं नाही म्हणत. तर युजली आपण बोधिसत्व जे म्हणतो ते सम्मा संबुद्धांसाठीच म्हटलेलं आहे. आपण आज जे बोललो त्याच्यामध्ये सुमेध बोधिसत्वांपासून तर गौतम बुद्धां सम्मा संबुद्धांपर्यंत. आणि जेव्हा आपण अरहंत म्हणतो तर हे अग्रसावक किंवा दुसरे जे भगवान बुद्धांजवळ निब्बाण म्हणजे त्यांची टीचिंग घेऊन निब्बाण प्राप्त केला आहे ते अरहंत. तर हा फरक आहे. आणि काही अग्रसावक आहे जसं आज आपण सारिपुत्र थेरांबद्दल बोललो, तर त्यांना आपण म्हणू शकतो की ते सावक बोधिसत्व आहे, सावक श्रावक बोधिसत्व. पण आपण हे असे टर्म्स यूज करत नाही. असे टर्म्स जर आपण यूज केले तर जास्त क्लिअर होतं कन्सेप्ट. पण बोधिसत्व आपण जास्त करून बुद्धांसाठीच यूज करतो, बुद्ध गौतम बुद्धांसाठी. आणि ते त्यांचं स्वतः शोधतात ते मार्ग सम्मा संबुद्ध. अरहंत जे असतात ते सम्मा संबुद्धांजवळ टीचिंग घेतात आणि त्यांच्याकडून शिकतात. सम्मा संबुद्ध त्यांना शिकवतात आणि त्याप्रमाणे ते चालतात आणि आपला ध्येय पूर्ण करतात, निब्बाण प्राप्त करायचं. तर हा फरक आहे अरहंत आणि सम्मा संबुद्ध आणि बोधिसत्व. ठीक आहे का सर? ओके. माझा प्रश्न असा आहे की महामाया देवींच्या वेळेस जे स्वप्न पडतं त्यांना स्वप्नामध्ये सुमेध बोधिसत्व येतो आणि त्यांना बोलतो की मग मी माझा शेवटचा जन्म तुमच्या पोटी मला घ्यायचा आहे असा उल्लेख आहे. आणि आपल्या याच्यामध्ये बुद्ध धम्म संघ वंदना जी आहेत त्यामध्ये असं म्हटलं की एच बुद्ध अतीताचे एच बुद्ध अनागता पन्नाचे बुद्ध अहम वंदामी संपदा, म्हणजे पूर्वी होऊन गेलेले, आता असलेले आणि भविष्यात होणारे. तर या ठिकाणी असं म्हटलंय की मी शेवटचा जन्म घेत आहे. आणि याच्यामध्ये बुद्ध पूजेमध्ये आपण म्हणतो की नाही की तिन्ही काळामध्ये जे आहेत त्यांना आपण वंदन करतो. याच्यामध्ये कॉन्ट्रडिक्शन येतं, विरोधाभास वाटतो. त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? सर तुम्हाला कॉन्ट्रडिक्शन कसं काय वाटतं? कारण बुद्धा जेव्हा आपण म्हणत आहे तेव्हा आपण बुद्ध म्हणजे अनेक बुद्ध ना, हे बहुवचन आहे, अनेक बुद्ध. तर आज आपण बघितलं ना की सम्मा संबुद्धांच्या आधी सुद्धा बुद्ध झाले, सम्मा संबुद्ध झाले आहेत ना. आपण आज बघितलं दीपांकर बुद्धांपासून तर गौतम बुद्धांपर्यंत ना, मधात 23 बुद्ध आपण लिस्ट बघितली ना, 23 बुद्ध आहेत या पिरियड मध्ये. म्हणजे ऍक्च्युअली 28. दीपांकर बुद्ध मला वाटतं 4 बुद्ध आधी ऑलरेडी झाले होते त्यांच्या आधी, तर 28 असेल. तर हे जे आपण बोलतो आहे, आपल्याला माहिती आहे की एक काळ असतो सम्मा संबुद्धांचा, तो काळ संपतो, मग डार्क पिरियड येतो आणि मग नवीन सम्मा संबुद्ध येतात ना, नवीन सम्मा संबुद्ध उत्पन्न होतात. तर ही प्रोसेस सुरू आहे अनंत काळापासून. बोधिसत्व सुमेधची गोष्ट करत आहेत. शेवटचा जन्म जो आहे हे बोधिसत्व सुमेध आहेत.
जे गौतम बुद्ध म्हणून उत्पन्न झाले फायनल जन्ममध्ये, म्हणजे आता आपल्या काळामध्ये. तर हे एक बुद्ध आहे. असे अजून आधी झालेले बुद्ध आहेत आणि पुढे पण होणार आहेत, जसे मैत्रेय बुद्ध म्हणतात आणि आणखी बुद्ध 10 बुद्ध ऑलरेडी अनाऊन्स झालेले, म्हणजे एका पुस्तकामध्ये आहे. एच सदातिसचं पुस्तक आहे ते, त्याच्यामध्ये त्यांनी येणाऱ्या 10 बुद्धांबद्दल बोलले आहेत ते. तर हे जे बुद्ध आहे ते आधी पण होते, आता आपल्या वेळेस पण एक बुद्ध गौतम सम्मा संबुद्ध हे होते, आहेत आपल्या वेळेस, अजून पण आहेत. ते कारण आपल्याला त्यांची धम्मदेसना, विनय बिनय सगळं मिळतं, विपස්සना सगळं तर आता आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा बुद्ध होणार आहेत, उत्पन्न होणार आहेत. तर म्हणून इथे येच बुद्ध अतीताच म्हणजे आधी झालेले बुद्ध जे पण आहेत, मग येच बुद्ध अनागता म्हणजे जे येणार आहेत, आता अजून आले नाही, अनागता म्हणजे अजून आले नाही, येणार आहेत. आणि पचुपन्नाचे म्हणजे पचुपन्न म्हणजे वर्तमान काळात जे बुद्ध आहे, या सगळ्यांना मी वंदन करतो. ठीक आहे सर. हा सर, जसं सुमेध बोधिसत्व आहेत ते बुद्धांजवळ मागणी करतात किंवा इच्छा व्यक्त करतात, तसे पच्चेक बुद्ध पण बुद्धांना पण करावी लागते का, जे पच्चेक बुद्ध होऊन गेले? पच्चीक बुद्धांचा या स्टोरीमध्ये रेफरन्स नाही आहे आणि याच्या आधी पण नाही असा मला वाचण्यात आला. ओके, धन्यवाद मॅडम. सर्व मान्यवरांचं, उपस्थितांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो. आणि विशेष धन्यवाद आणि अभिनंदन या ठिकाणी आम्ही वैशाली मॅडम यांचं करतो. खूप सुंदर प्रकारे त्यांनी या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. पण धम्मपद गाथा नंबर 183 आणि 169 हे गाथा म्हणून आपण धम्मपद आजच्या कार्यक्रमाचा समारोह करत आहोत. सर्वांनी सहभागी व्हावं, आपापले माईक म्यूट ठेवून. सब पापस अकरणं कुशल सौपसंपदा सचित्त परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च भला हो ये सब जगत का सुखी हो ये सब लोग शुद्ध धर्म सबको मिले जन जन सुखिया हो जन जन मंगल हो सबका मंगल हो सबका मंगल हो भवतु सर्वमंगलं भवतु सर्वमंगलं